नमस्कार कुक्कुटपालक बांधवांनो, मी उदय रायझिंग स्टार परभणी या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व शेतकरी मित्रांचे आणि कुक्कुटपालक बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। कुक्कुटपालक बांधवांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, मित्रांनो, सामान्य कुक्कुटपालक बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्त्वाचा सवाल की गावरान कुक्कुटपालनात आता गावरान कोंबड्यांसाठी आदर्श व मजबूत शेड कोणता, लाकडाचा की मग लोखंडाचा? सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्त्वाचा सवाल की गावरान कुक्कुटपालनात गावरान कोंबड्यांसाठी आदर्श व मजबूत शेड कोणता, लाकडाचा की मग लोखंडाचा? सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्त्वाचा सवाल आणि या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आज आपल्याला जाणून घ्यायचे अचूक उत्तर की गावरान कुक्कुटपालनात गावरान कोंबड्यांसाठी आदर्श व मजबूत शेड कोणता, लाकडाचा की मग लोखंडाचा? जर या प्रश्नाचं आपल्याला सुद्धा अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी आता शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या ठिकाणी एकदा व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। व्हिडिओला शेअर करण्यासाठी कृपया पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर लिंक शेअर करा। आणि राहिलं असेल समजा सबस्क्राइब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला मी या ठिकाणी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो, आपल्या सर्वांना तर बघा मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत सर्व कास्तकार बांधवांना आणि कुक्कुटपालक बांधवांना तर मी आपलंच मानणार। जर आपणही मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर एकदा चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। चॅनलला सबस्क्राइब करण्यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राइबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा। त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला टच करून आल्या नोटिफिकेशनला ऑन करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। बघा मित्रांनो, सामान्य कुक्कुटपालक बांधवाच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्त्वाचा सवाल की गावरान कोंबड्यांसाठी आदर्श व मजबूत शेड कोणता, लाकडाचा की मग लोखंडाचा? आता बघा, जानेवारी महिन्यात आपण आहोत। इथून पुढे प्रत्येक जण विचार काय करते की आम्हाला गावरान कुक्कुटपालन करायचे। गावरान कुक्कुटपालन करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जशी कोंबडी आहे तसाच त्या कोंबडीसाठी लागणारा निवारा, कारण आपली कोंबडी ज्या ठिकाणी राहते ती जागा म्हणजे शेड आणि हा शेड या ठिकाणी मजबूत नसला, हा शेड टिकाऊ नसला तर या ठिकाणी आपल्या कोंबड्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो आणि या अडचणीतून जर आपल्या कोंबड्या मृत्युमुखी पडायला लागल्या तर आपलं अतोनात नुकसान होते। म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा की जेवढा महत्त्वाचा शेड आपण समजतात त्याही पेक्षा जास्त शेड महत्त्वाचा आहे। आणि मग शेड बनवायचा कशात? काही जण म्हणतात लाकडाचा शेड बनवू, काही जण म्हणतात लोखंडाचा बनवू। मग लाकडाचा शेड चांगला की लोखंडाचा शेड चांगला? कोणता शेड टिकाऊ, कोणता शेड मजबूत, कोणता शेड कमी भांडवलात होईल आणि कोणता शेड जास्त मेंटेनन्स काढणार नाही? या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तरपणे मी समजावून सांगतो। मित्रांनो, या असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं देत असताना आनंदाची वार्ता सुद्धा देऊन टाकतो की गावरान कुक्कुटपालनात आजवर शिकवणारं कुणी नव्हतं, गावरान कुक्कुटपालनात आजवर सांगणारं कुणी नव्हतं। पण इथून पुढे गावरान कुक्कुटपालनात शिकवणार मी, सांगणार मी
आणि माझी टीम याच्यामुळे उत्पादनापासून विक्रीपर्यंत आमचं मार्गदर्शन प्राप्त करून आपण कमावू शकतात लाखोंचा निव्वळ नफा, कारण आम्ही घेऊन आलो आहोत रायझिंग स्टार परभणी अंतर्गत ऑनलाईन ट्रेनिंग। मग या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये काय काय असते, तर दर रविवारी संध्याकाळी 7 वाजता माझी ट्रेनिंग असते। इतर दिवशी 3 ते 8च्या दरम्यान तुमच्या समस्येचं सोल्युशन आपले आवडते लखन सर करत असतात। यामुळे तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नांचं उत्तर मिळते। आमचा फोकस कशावर असतो? आमचा मुख्य फोकस गावरान कोंबडी आणि पिल्लं यांचा 80% खाद्य खर्च कमी व्हावा। आमचा फोकस कमीत कमी भांडवलात कमीत कमी जागेत एक आदर्श शेड निर्माण व्हावा, ज्या आदर्श शेडमुळे गावरान कोंबडीचं व गावरान पिल्लांचं थंडीपासून, उन्हापासून, या ठिकाणी पावसापासून, गारपिटीपासून, अवकाळी पावसापासून, जंगली पशुपक्ष्यापासून संरक्षण व्हावं असा शेड। आणि हा शेड बनवत असताना 100% सांगतो आमच्या प्लॅननं बनवता आपला खर्च सुद्धा कमी होणार। त्याचबरोबर आपली गावरान कोंबडी, आपले गावरान पिल्ले यांच्यावरती आजार येऊ नये म्हणून लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन। लसीकरण करत असताना आपण लसीकरण केल्यानंतर देखील गावरान कोंबडी आणि पिल्ले यांच्यावरती आजार आले तर या आजारावर ओळखून तात्काळ कोणता इलाज करायचा, कोणतं औषध द्यायचं याबद्दल माहिती। आणि त्याचबरोबर हे सगळं व्यवस्थित केलं तर मृत्यूदर कमी होतो। मग आम्हाला सांगा, एवढं झालं तर मग तुम्हाला या ठिकाणी अपेक्षित यश मिळणार का नाही? हो, 100% मिळणार। त्याचबरोबर पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन, त्यांची ब्रूडिंग, फीडिंग, वॅक्सिनेशन कधी कसा करायचं याबद्दल माहिती। सरतेशेवटी आपल्यापाशी तयार झालेली गावरान कोंबडी, गावरान कोंबडा, गावरान अंडी, गावरान पिल्ले यांची विक्री कधी, कुठे आणि कशी करायची याबद्दल अचूक माहिती व मार्गदर्शन आपणास दिले जाते। यामुळे तुमच्या मनात कोणताही किंतु परंतु राहत नाही व मोकळ्या मनाने या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा आमच्या मार्गदर्शनासह आपण प्राप्त करू शकता। मग आपल्याला आमच्या रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे का आणि या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे का? होय, तर आत्ताच्या आत्ता एक कॉल करा। लखन सरांना नंबर आहे 8421826262। जसा लखन सरांना कॉल केला की तुम्ही काय करा मित्रांनो, या ठिकाणी लखन सरांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे। लखन सर म्हणतील तुम्ही एकच काम करा, व्हॉट्सअप नंबर 8421826262, तुमचं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पोर्टचा फोटो पाठवा। एवढं केले की लखन सर तुम्हाला माझा फोनपे, गुगल पे नंबर 8265082650884680 पाठवतील। बस यावर 500 रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा। याच्यामुळे अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत तुम्हाला सखोल मार्गदर्शन मिळेल, ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मार्ग होईल तुमचा खुला। तर मग मित्रांनो, खरंच गावरान कुक्कुटपालन करायचं आहे का? या व्यवसायाला करिअरचा ऑप्शन म्हणून निवडून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे का? जर होय असेल तर आजच्या आज रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा। यासाठी एक कॉल करा लखन सरांना, नंबर आहे 8421826262। तर चला मित्रांनो, आता आपण मुख्य प्रश्नाकडे वळूयात की आम्हाला गावरान कोंबड्यांसाठी आदर्श शेड बनवायचा आहे। मग आदर्श शेड लोखंडात बनवावा का आदर्श शेड लाकडाचा बनवावा? तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी काही मुद्दे काढून आणलेले आहेत, या मुद्द्यानुसार विश्लेषण करत जातो। मग सरते शेवटी बघूयात आपल्यासाठी काय फायद्याचं आहे। नंबर 1, लागणारा खर्च। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो की पैशाचं सोंग करता येत नाही, कशाचंही सोंग करता येत। मग अशा परिस्थितीमध्ये लाकडाच्या शेडला जास्त खर्च येतो का लोखंडाच्या शेडला? तर 100% लाकडाच्या शेडला खर्च कमी येतो, लोखंडाच्या शेडला खर्च जास्त येतो। पण हा मुद्दा इथंच संपत नाही, तर मुद्द्याचं विश्लेषण करत असताना हाही मुद्दा लक्षात घ्यावा लागेल की आपण जर या ठिकाणी लाकडाचा शेड बांधला तर तो जर 4-5 वर्ष टिकत असेल, तर लोखंडाचा शेड हा 20 वर्षापर्यंत टिकतो, जर तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थितपणे कलरिंग करत राहिले तर। याचा जर या ठिकाणी आपण विचार केला तर यामुळे एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की समजा एक शेड लोखंडाचा 40,000 तयार होत असेल आणि तोच जर लाकडाचा शेड बनवला तर तो 20,000 जर तयार होत असेल, तर तुम्हाला 20 वर्षात 4 लाकडाचे शेड तयार करावे लागतील, म्हणजे 80,000 जातील। तिथे लोखंडाचा एकच शेड 40,000 तुमच्यासाठी बास होतो। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, लाकडाचा शेड तुम्ही शेवटी त्या ठिकाणी काढून टाकला तर ते शेवटी चुलीतच घालायसारखं लाकूड बनते, त्याचा पुन्हा उपयोग कुठं होत नाही। पण लोखंडाच्या शेडमध्ये जे काही लोखंड शिल्लक राहिले त्याचा वापर इतर ठिकाणी होतो, अथवा नाही तर खूपच खराब झालं तर भंगारमध्ये टाकलं तरी 20 वर्षानंतर भंगारचाच भाव आजच्या लोखंडाच्या भावा एवढा होतो, म्हणजे तुम्हाला तुमचं भांडवल परत मिळून जाते। म्हणजे भांडवलाचा मुद्दा कधी हा मुद्दा लक्षात नाही घ्यायचा की आज किती रुपये लागतात, हाही मुद्दा घ्यायचा की यातून मला किती रुपये परत मिळू शकतात। या कसोटीवरती जर आपण चर्चा करून विश्लेषणात्मक विचार केला तर मला वाटतंय तुम्हाला लाकडाच्या शेडपेक्षा 15-20 हजार लोखंडाच्या शेडला खर्च जास्त लागेल, परंतु लाईफ टाईमचा विचार केला तर भांडवलाच्या रूपाने आपल्याला लाकडाच्या ऐवजी लोखंडाचाच खर्च या ठिकाणी परवडतो आणि लोखंडाचा शेडच या ठिकाणी परवडतो। दुसरा महत्त्वाचा मुद्दा, टिकाऊ क्षमता।
जर टिकाऊ क्षमतेचा विचार केला तर लाकडाचा शेड आणि लोखंडाचा शेड या दोन शब्दातच सगळं काय आलं. लाकडाच्या शेडपेक्षा लोखंडाचा शेड हा 100% आपल्याला टिकाऊक्षम दिसतो. लाकडाचा शेड जिथं 3-4 वर्ष तगतो तिथं लोखंडाचा शेड जर आपण गंज लागू दिला नाही तर 15-20 वर्षापर्यंत आरामशीर टिकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यावी लागेल की टिकाऊ क्षमतेचा विचार करत असताना ही महत्त्वाची गोष्ट आहे की लाकूड जे असते त्याला त्या ठिकाणी वाळवी लागू शकते, किडे लागू शकतात. परंतु जर आपण कलरिंग करत राहिलो तर या ठिकाणी आपल्या असणाऱ्या लोखंडाच्या शेडला काहीही लागत नाही. जर लोखंडाच्या शेडला गंजापासून वाचवलं तर सालोसाल या लोखंडाच्या शेडला काही होत नाही. आणि ज्यावेळेस आपण लाकडाच्या शेडचा विचार करतो तर ही वाळवी लागण्यामुळे लाकडं खराब होत जातात आणि तो शेड तेवढा टिकाऊक्षम दिसत नाही. म्हणजे टिकाऊ क्षमतेच्या कसोटीवरती विचार केला तर मी प्रामाणिकपणे माझं मत इथं व्यक्त करतो की आपल्याला लाकडाच्या शेडपेक्षा लोखंडाचा शेड कधीही परवडेल. याबद्दल एकदा तुम्हीही विचार करून बघा. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा की मजबूती. जर आपण मजबूतीचा विचार केला तर कुणीही डोळे झाकून सांगू शकेल की लाकडाच्या शेडपेक्षा लोखंडाचा शेड हा मजबूत असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट की शेड मजबूत का असावा तर उन्हापासून संरक्षण देत असताना उन्हाळ्यामध्ये बघा अवकाळी पाऊस कधी येतो, कधी गारपीट होते तर कधी वादळी वारे सुटतात. पावसाळ्यामध्ये हाच प्रश्न आहे, खूप जोराचा पाऊस येतो, मोठ्या प्रमाणामध्ये थंडीचं वातावरण असते हिवाळ्यामध्ये. अशा परिस्थितीमध्ये जर आपण विचार केला की बाबा चला वादळ वगैरे आलं तर लाकडाचा शेड हा त्या ठिकाणी लवकरात लवकर उडून जाऊ शकतो, परंतु स्क्रूमध्ये टाईट केलेला लोखंडाचा शेड हा लवकर धाराशाही होत नाही. म्हणजे मजबूतीचा विचार केला तर आपल्याला लाकडाच्या शेडपेक्षा लोखंडाचा शेड हा कधीही परवडतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट एक लक्षात घ्या की लाकडाचा शेड तयार केला, साईडनं कूड घेतला तर अशा याच्या माध्यमातून कधीही लक्षात घ्या की मुंगूस आतमध्ये येऊ शकतो, रानबोका आतमध्ये येऊ शकतो, त्या ठिकाणी विंचू आतमध्ये येऊ शकतो, साप आतमध्ये येऊ शकतो. म्हणजे आपल्या असणाऱ्या फार्मवर कोंबड्यावर त्या ठिकाणी जीवाचा धोका टांगत्या तलवारीसारखा कायमस्वरूपी राहणार. पण याच परिस्थितीमध्ये जर लोखंडाच्या शेडचा विचार केला तर आपण व्यवस्थितपणे मजबूत केला आणि खालच्या साईडनं PCC केली तर लोखंडाच्या शेडमध्ये वरून खालून आतून बाहेरून कसल्याही प्रकारचा मुंगूस, साप, विंचू आतमध्ये येऊ शकत नाही, बोका सुद्धा येऊ शकत नाही. या माध्यमातून आपण शत्रू पक्षी आणि शत्रू प्राण्यांपासून 100% जर सुरक्षिततेचा विचार केला तर त्यासाठी आवश्यक आहे मजबूती. मग मजबूतीचा विचार केला तर पूर्ण विचार करून केल्यावर आपल्याला या ठिकाणी विचारांती विश्लेषणात्मक एकच निर्णय देऊ इच्छितो की आपल्याला मजबूती बाबतीत या ठिकाणी लोखंडाचा शेड हा लाकडाच्या शेडपेक्षा कधी पण परवडतो. त्यानंतर चौथा मुद्दा या ठिकाणी विचारात घेतला तो म्हणजे मेंटेनन्सचा. लक्षात घ्या की आपल्याला मेंटेनन्सचा विचार केला तर सालोसाल लोखंडाच्या शेडला गंज लागू नये म्हणून आपण जे त्या ठिकाणी कलरिंग करतो ती जर सोडली तर इतर खर्च जास्त काही लागत नाही. परंतु लाकडाच्या शेडचा विचार केला तर लाकडाच्या शेडमध्ये काय राहते की कालांतराने ही लाकडं खराब होत जातात व आपल्याला लोखंडाच्या शेडपेक्षा लाकडाच्या शेडमध्ये मेंटेनन्स हे जास्त निघताना दिसते. यामुळे ओव्हरऑल विचार केला तर तात्पुरता खर्च जरी लाकडाचा कमी असला तरी मेंटेनन्स, मजबूती, त्यासोबत टिकाऊ क्षमता आणि लागणारं भांडवल या सर्वांचा विचार व सरतेशेवटी भांडवल किती परत मिळणार या सर्व गोष्टींचा विचार केला तर मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्याला लाकडाच्या शेडपेक्षा लोखंडाचा शेड हा कधीही परवडतो. मला काय म्हणायचे, आज शेड तयार करणं शक्य नसेल पैशाच्या अडचणीमुळे तर 2 ते 3 महिन्यानंतर करा, पण एक असं शेड तयार करा की जो शेड जंगली पशु पक्ष्यांपासून, शत्रू पक्षी शत्रू प्राण्यांपासून, उन्हापासून, थंडीपासून, त्याचबरोबर पावसापासून, अवकाळी पावसापासून, गारपिटीपासून संरक्षण करू शकेल. तर हा शेड आहे फक्त आणि फक्त लोखंडाचा. म्हणून मी माझं इथं मत हे अनुभवातून मांडले की लाकडाच्या शेडपेक्षा लोखंडाचा शेड कधीही परवडतो. त्यामुळे मायबाप कुक्कुटपालक बांधवांनो, आपल्याकडे पेमेंट हे जास्त नाहीये, ही गोष्ट जरी मान्य असली तर पुन्हा पुन्हा खर्च करावा लागू नये यासाठी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही लोखंडाचा शेड तयार करा, लाकडाचा प्लीज करू नका. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की ज्यावेळेस आपण घर बांधतो त्यावेळेस खर्च एक्स्ट्रा लागला काही वाटत नाही, पण वारंवार जर त्या घराला खर्च लागत असेल तर त्या ठिकाणी फार राग येतो. म्हणजे माझा अर्थ आणि रोख समजून घ्या की एकदा खर्च करत असताना 10-20 हजार लोखंडाच्या शेडला गेले काही प्रॉब्लेम नाही, पण 6-6 महिन्याला काही ना काहीतरी कुठली ना कुठली त्या ठिकाणी लाकडाची असणारी त्या ठिकाणी आपण बल्ली म्हणू किंवा काही पण एक लाकूड म्हणा तुटत असेल, त्याला वाळवी लागत असेल तर हा हेडॅक आपल्याला जीवनाला पुरत नाही. यामुळं माझा तुम्हाला प्रामाणिक सल्ला आहे की बाबांनो,
तुम्ही 2-3 महिन्यानं शेड करा, परंतु असा तयार करा की पुन्हा पुन्हा फिरून पाहण्याची गरज त्या ठिकाणी लागू नये. आणि हा शेड तयार होऊ शकतो फक्त आणि फक्त लोखंडाचा. याबद्दल आम्ही आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये नेहमी सांगत असतो आणि अशा पद्धतीची माहिती घेऊन आमच्यासोबत जोडला गेलेला कुक्कुटपालक बांधव आज लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहे. खऱ्या अर्थानं तुम्हाला जर गावरान कुक्कुटपालन करायचे आणि व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा बरं. रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी तुम्हाला कॉल करायचा आहे. लखन सरांना नंबर आहे 84 21 82 62 62. जसा तुम्ही लखन सरांना कॉल केला, फोन उचलतील लखन सर, त्यांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे. मग लखन सर आपल्याला व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर तुमचं पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील. एवढं पाठवलं की लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर 82 65 098 460 म्हणजे 8265088460 पाठवली. बस यावर 500 रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा. याच्यामुळे अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन आपणास मिळेल, ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा होईल आपला 100% पूर्ण. तर आजचा हा व्हिडिओ की ज्यात आपण बघितलं की गावरान कुक्कुटपालनात गावरान कोंबड्यासाठी आदर्श व मजबूत शेड कोणता, तर 100% लोखंडाचा. ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. कुक्कुटपालनाबद्दल काही समस्या असतील तर पाठवत चालेल. व्हिडिओच्या माध्यमातून मी सोल्युशन देत राहीन. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये दिली गेलेली ही माहिती आपणास आवडली का? जर आवडली असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा. राहिला असेल सबस्क्राईब करायचं, प्रत्येक मायबाप शेतकरी मित्रांनो कुक्कुटपालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो, आपल्या सर्वांना मी आपलं मानले. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच म्हणणार. आपण देखील मला आपल्या घरातील सदस्य मानसं. कृपया चॅनलला घ्या सबस्क्राईब करून. चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्याच्या ऑप्शनला टच करा. त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला टच नोटिफिकेशन ऑन करा. याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपल्याला सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.